हे बॉल्स दे. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जात असताना जांभूळ संघाची आपण पाहतोय. गणेश आणि श्याम ही जोडी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नानकर या टीम कडनं पण पाहतोय. सुभाष गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज सुभाषला आपण पाहतोय. पहिला चेंडू उडपला, चेंडूला सरळ रेषेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ सम गोलंदाजी चांगली केली जाते. डॉट चेंडूशी सांगता या ठिकाणी होत असताना हाही चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ सम फिचिंग होत्या. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू त्या ठिकाणी मात्र पहिला मिळाला निर्धाव. तिसराही चेंडू पाहायला मिळाला निर्धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. सामना लवकर चालू करा पंच. यानंतर होणारा सामना असेल वडवली आणि वडवली असा सामना असेल. लवकर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. शतरक्षक कोणी नाही. जवळपास एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या मुमेंटला चेंडूला अडवण्यात यश आलंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. रनआउटची संधी. थ्रो चुकीचा त्या ठिकाणी पाहतोय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि या 3 धावा धावफलकावर लागत असताना 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर 3 धावा आल्या. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर चांगल्या या धावा पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे ते मात्र चेंडूला अडवण्यात यश तर आलंय. नानकर या संघाला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी आपण पाहतोय वाघे 11 नानकर हा संघ आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र हा फटका चांगला. पुन्हा एकदा गॅपमध्ये आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला तर अडवलाय फुटबॉल स्टाईलनं. एकदम कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा रमतरित्या कंप्लीट ओव्हर होईल समाप्त. धावफलकावर धावफलक या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर 9 धावा. 1 ओव्हर समाप्तीनंतर थोडं फास्टली खेळायचं. स्पीडअप करायचा सामना. शिरी सामना लवकरात लवकर स्पीडअप कर. अजिबात वेळ देऊ नको कोणाला. फक्त आणि फक्त 20 मिनिटाच्या आत या 4 ओव्हर्स फेकायच्या आहेत तुम्हाला. नानकर संघ तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सामना उरकण्याचा प्रयत्न करा.
ठिकाणी मात्र आयोजक आपण पाहतोय ऐकावते मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं पर्व पाहिलं गेलं तर 2024 पर्व आहे आणि पर्वाचा आज मात्र दुसरा दिवस आपण पाहतोय. या दुसऱ्या दिवसामध्ये कालचा दिवस गाजवला गेला करवले संघाने, आजचा दिवस मात्र कोणाच्या नावावर राहील. तथापि पहिल्या फेरीतील सामने चालू आहेत. पहिल्या फेरीतील पहिला सामना वडवली संघाने जिंकला, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मात्र वडवली संघाने जिंकला, तिसरा सामना पादिरपाडा संघाने जिंकला आणि चौथा सामना अद्याप चालू आहे नानकर आणि आपण पाहिलं गेलं तर जांभूळ या संघाला आपण पाहतोय. जांभूळ संघाला दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. धावफलकावर धावफलक आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक तर कोणी नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप, अजून एक चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. ऑन बॉल टीम जांभूळ संघाची धावा लागत असताना त्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर या धावा लागल्या जात आहेत. तर नानकर संघ लवकर खेळ खेळा, पंच वारंवार ताकीद द्या. हा चेंडू इथे मात्र चांगला फटका खेळायचा होता, हलक्याशा तरी टॅप करायचं होतं, ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर बॅट्समॅन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून. गणेश आणि श्याम ही जोडी आहे. चांगली गोलंदाजी नानकर या संघाकडनं चालू आहे. चेंडू ब्लॉकॉल मध्ये, त्या ठिकाणी मात्र कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बाईकची ही धाव येते या ठिकाणी आणि बाईकच्या धावसंख्येनंतर धावफलकावर आपण पाहिलं गेलं चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर वाईट चेंडूच्या साहाय्याने धावफलकावर धावसंख्या आपण पाहिली गेली तर हा फटका चांगला आहे, लाजवाब फटका, परंतु त्या फटक्यासाठी मात्र शतरक्षक आहे. धावफलकावर धावफलक या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक धाव येते धावफलकावर पाहिलं गेलं तर हा फटका चांगला, पुन्हा एकदा सरळ रेषेत हा फटका पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चुकीचे क्षेत्ररक्षण, एसटी रक्षकाच्या माध्यमातून चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर नशिबाचा चौकार मिळतोय. धावा कशा का येणं, धावा येणं खूप गरजेचं आहे. टीम जांभूळ संघाला चांगलं ठाऊक आहे. या ठिकाणी मात्र एकवीस धावा धावफलकावर लागत असताना टीम पाहिलं गेलं तर 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे सुरेश. च्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. फलंदाज होईल पुन्हा एकदा बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक या ठिकाणी मात्र लागत असताना पहिला हादरा पाहतोय आपण. रणकर संघ लवकरात लवकर सत्र सजवून घ्या. नवीन फलंदाजाने लगेचच रेडी राहायचं आहे मित्रांनो. ठिकाणी आपण पाहतोय 21 धावा डबल कव्हर लागले गेले. त्या ठिकाणी आपण पाहतोय जांभूळ संघाच्या 3 ओव्हर समाप्ती. 2 ओव्हर समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर तिसऱ्या ओव्हरच्या मात्र विकेट आली गेले. या ठिकाणी पाहिले गेले तर गणेश आऊट झाला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी कोण आहे. गौरवला आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र वाईट आहे पंच सांगत असताना. गोरख आहे माफी असावं. श्याम अजूनही मैदानात आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चला सामना लवकरात लवकर चालू करा मित्रांनो. नानकर संघ आपण खूप वेळ घेता. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 4-5 हे आपण पाहतोय. हा फटका इथे मात्र चांगला आहे. डीप होत होता चेंडू. गोलंदाज टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र एकच धाव असेल. एका धावपेक्षा काही जास्त मिळणार नाही. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर एका धावेने स्कोर कार्ड पुढे ढकलेल. धावफलकावर धावसंख्या 23 धावा ऑनबोर्ड टीम जांभूळ संघाची लागत असताना जांभूळ संघाला दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करावं लागेल. या ठिकाणी बघितलं गेलं तर चला सामना लवकर चालू करा. कंटिन्यू सामना चालू करा. हा फटका इथे मात्र चांगला आहे. स्लोअर गतीचा चेंडू फेकला होता. चेंडू पडला जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. तिसरी धाव धोक्याची घंटा आणि या ठिकाणी मात्र तिसरी धाव सुद्धा चांगली कंप्लीट केली जाईल. व्हाईट वर एक धाव होती का. होती ना. बॉल्स या ठिकाणी आपण बघितले गेलं तर 2 या चेंडूवर 3 धावा आल्यात. म्हणजे 3 चेंडू या ठिकाणी झाले गेलेत आणि 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 बॉल झाले. 3 27 धावा धावफलकावर आपण पाहतो. या ठिकाणी हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. सोडला जातोय झैल. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट मिडल मध्ये क्षेत्ररक्षक होता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल. झैल करणं खूप गरजेचं होतं. या ठिकाणी एका धावेने धावफलक पुढे सरकला. 28 धावा. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर आपण पाहतोय. थोडंसं चमचं माफी असावं. स्कोअर कार्डमध्ये थोडासा बदल झाला होता. त्या ठिकाणी आपण थोडंसं लक्ष आमचं वेधलं गेलं होतं. या ठिकाणी हा एक फटका इथे मात्र चांगला आहे. फटका पाहायला गेला ना
बॉल टू बॉलर पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल. एका धावपेक्षा काही जास्त मिळणार नाही. आता फलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र एका धावेने पुढे सरकेल 29 धावा. यानंतर वडवली आणि वडवली म्हणजे जे एकाच गावातील दोन्ही संघ असतील म्हणजे सामना बघण्यासाठी मजा येईल. चुरशीची ती लढत असेल. धावफलकावर आपण पाहतो या ठिकाणी जांभूळ संघाच्या धावा लागत असताना 29 धावा. अजूनही या ओव्हरमधील काळ्याचे चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट केला जातोय. मिडल ऑफ द बॅट झाला होता चेंडू. त्या सरळ रेषेत फटका. 33 धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 33 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जांभूळ संघाची लागत असताना त्या ठिकाणी मध्ये 33 धावा. गोलंदाजी मार्कवर दीपेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अद्यापी डिसिजन पेंडिंग आहे. नो +1 म्हणजे नो घोषित केलाय या ठिकाणी पंचांनी. पस्तीस धावा फलकावर लागल्या जातील या ठिकाणी. 9+1 धाव मिळाले या ठिकाणी. धावा बघा पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. थोडी महागडी गोलंदाजी. चला श्री लवकर सामना सुरुवात कर. 9 चेंडू आहे ना तुमची फील्ड चेंज नाही होणार. हाय तीच फील्ड राहील. सरपंच स्ट्राईक चेंज झाले ना. मग स्ट्राईक चेंज झाले असेल तर आपण फील्ड चेंज करू शकता. स्ट्राईक चेंज झाली आहे तर. पस्तीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. फुल आलेंचा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मिळेल हवाई सफर. बिगिट मॅक्झिमम हा षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावर लागल्या जातात या ठिकाणी. मात्र टीम आपण पाहतोय जांभूळ या संघाच्या माध्यमातून पाहिला गेलं तर
षटकार तर मिळाला या ठिकाणी मात्र आहे फटका चांगला आहे. बॅट मात्र या ठिकाणी पिचवर आदळली गेली. का चांगला आहे. पुन्हा एकदा फाईन मध्ये चेंडूला फेकून दिलं या ठिकाणी. लॉंग लेगचा वेग घेतला जाईल आणि अजून एक मोठा फटका टीम जांभूळ या संघाला मिळत असताना आणि या सौकाराच्या मदतीने धावफलक धावसंख्या 45 धावा लागल्या जातात या ठिकाणी. आपण पाहतोय त्यामुळे विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पंचेचाळीस धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. हा चेंडू चांगला आहे या ठिकाणी मात्र वडवली संघासाठी चांगली न्यूज येते. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज असताना मात्र 2 षटकार ठोकलेत बॅट्समन धनराज मात्र यांच्या बॅटमधनं 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. तो सामना आपण करूया. गणरायाला वंदन. तो सामना जिंकावा वडवली संघाने. अशा शुभेच्छा असतील वडवली संघाला आमच्या माध्यमातून. एकदा कंप्लीट झाल्या या ठिकाणी आपण वळूया आपल्या मैदानाकडे. जांभूळ संघापुढे मात्र या ठिकाणी मात्र जांभूळ संघ आता अद्याप 2 धावा धावफलकावर 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही काळजी चेंडू शिल्लक असतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 47 धावा धावफलकावर लागल्या जांभूळ संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. त्या ठिकाणी मात्र डॉट चेंडू आहे ना शिरी. येस डॉट चेंडू आहे. 47 धावा येणारे 24 चेंडू आणि 48 धावा गरज आहे. या ठिकाणी मात्र जगन्नाथ स्मृती शतकामध्ये वडवली संघाने मात्र 3 चेंडू 16 धावा बनवून मात्र विजय घोषित केलाय वडवली संघाला. आयोजकांकडनं आमच्या समालोचन कॉम्बॉक्स मधनं लाख लाख शुभेच्छा. वडवली संघाचा कर्णधार आणि वडवली अ आणि ब संघाचा कर्णधार लगेच याचा जुना बॉल द्यायचा लगेचच.
श्याम बॉलर. एक धावामध्ये दुसऱ्या धावामध्ये विकेट झालेली आहे. दोन बॉल एक रन.
8 बॉल 27 रनाची गरज. पाण्याची बॉटल बघ. चंदनवाडी नवीन वडवली टॉस साठी या.